आघाडीचे आता आमदारही येणार अशी चर्चा सुरू झालेली आहे. चर्चा सुरू आहे आणि काल देखील महाविकास आघाडीची एक बैठक जी मुंबईमध्ये झाली त्याला अनेक आमदार हे गैरहजर होते. मला असं वाटतं की त्याच्यातनंच आपण भविष्याचा वेध घेऊ शकता. उद्धव ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. जे खासदार सुटून गेले त्यांच्याच मतदारसंघात उद्धव ठाकरे आजपासून दौरा करतात. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पहिलं विधानसभेतलं भाषण मी तुम्हाला आठवण करून देतो की साहेबांनी असं सांगितलं होतं की उठावामध्ये जे आमदार 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार जे आहेत याच्यामध्ये वाढ होईल आणि 200पेक्षा जास्त आमदार महायुतीचे हे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. आमचे 60 आमदार निवडून आले. त्याच्यामुळे 6 खासदारांना साहेब 100% त्यांच्या नेतृत्वामुळे निवडून आणतील याच्यामध्ये शंका असण्याचंच काही कारण नाही. त्याच्यामुळं कोणी किती फिरलं, खरं तर अगोदर फिरलं गेलं असतं तर याच्यातनं चांगला आउटपुट मिळाला असता. पण आता सगळंच गेल्यानंतर फिरून काय मिळणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही पूर्ण खिळखिळी झालेली आहे. कोणालाही कोणाचा समन्वय राहिलेला नाही. आपल्यातलं कोण मोठं आहे त्याच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे आणि याचा परिणाम विदर्भाच्या संघटनेवर युबीटीच्या होणार नाही. इथं शिवसेना भविष्यामध्ये जी वाढेल ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना.